फ्रेंड्स, आज आपण मॅथ सेकंड चॅप्टर नंबर 6 डिफरन्शियल इक्वेशन पाहणार आहे. जर फर्स्ट लेक्चर आहे तर पहिले डेफिनेशन आपले आहे डिफरन्शियल इक्वेशन. डिफरन्शियल इक्वेशन, मग व्हॉट इज डिफरन्शियल इक्वेशन? द डिफरन्शियल इक्वेशन इज अन इक्वेशन. हे काय असतं? इज अन इक्वेशन कंटेनिंग इंडिपेंडंट व्हेरिएबल, डिपेंडंट व्हेरिएबल, independent variable, dependent variable and derivatives. Equation containing independent variable, dependent variable and derivative is called differential equation. म्हणजे ज्याच्यामध्ये x, y, x हा तुमचा इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे, y हा डिपेंडंट व्हेरिएबल आहे आणि याचे डेरिव्हेटिव्ह म्हणजे dy बाय dx, d2y बाय dx2 सेकंड डेरिव्हेटिव्ह. हे जे डेरिव्हेटिव्ह त्याच्यामध्ये येतात याला म्हणतो आपण डिफरन्शियल इक्वेशन. म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन इज अन इक्वेशन कंटेनिंग इंडिपेंडंट व्हेरिएबल, डिपेंडंट व्हेरिएबल अँड इट्स डेरिव्हेटिव्ह इज कॉल्ड डिफरन्शियल इक्वेशन. ओके, डिफरन्शियल इक्वेशनमध्ये सर्वात महत्त्वाचा जो टॉपिक आहे तो आहे ऑर्डर अँड डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. ऑर्डर अँड डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. तर ऑर्डर अँड डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन याच्यामध्ये पहिला टॉपिक आहे तो ऑर्डर. ओके, ऑर्डर. The order of differential equation is the highest order derivative appearing in the equation. परत वाचतो. The order of differential equation is the highest order derivative appearing in the equation. म्हणजे काय ते समजून घ्या. इथे फर्स्ट दाखवलं आहे dy बाय dx. इथे बघा फर्स्ट dy बाय dx और त्याला आपण काय म्हणतो एफ डॅश ऑफ एक्स और वाय डॅश, याची ऑर्डर आहे 1. नंतर d2y बाय dx2 एफ डबल डॅश ऑफ एक्स और वाय डबल डॅश, याची ऑर्डर आहे 2. नंतर d3y बाय dx3 और वाय ट्रिपल डॅश एक्स और एफ ट्रिपल डॅश ऑफ एक्स, याची ऑर्डर आहे 3. अँड d4y बाय dx4 याची ऑर्डर आहे 4. म्हणजे काय इकडे समजून घ्या. आता मी शॉर्टली फक्त सिम्बल दाखवतो. dy बाय dx याची ऑर्डर असते 1. नंतर d2y बाय dx2 आला तर हीच ऑर्डर होते 2. जर इथे d3y बाय dx3 आला तर ऑर्डर होते 3 आणि d4y बाय dx4 आला तर ऑर्डर होते 4. ओके, यातली जी हायेस्ट आली असेल त्या एक्झाम्पलमध्ये, ती त्या इक्वेशनची ऑर्डर असते. म्हणजे सर समजा फक्त dy बाय dx आला तर ऑर्डर 1 राहील. dy बाय dx आणि d2y बाय dx2 आला तर dy बाय dx ची ऑर्डर 1 आणि d2y बाय dx ची ऑर्डर 2. यातली जी मोठी असेल, हायेस्ट असेल ती घ्यायची फक्त, ती येईल d2y बाय dx2 म्हणजे ऑर्डर येईल 2. ओके, नेक्स्ट पुढचा पॉईंट आहे डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. ओके, तर डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन काय? द डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन इज अन हायेस्ट पॉवर ऑफ हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट इन द इक्वेशन when it is free from fractional index, negative index or radical sign. म्हणजे ज्या वेळेस डिफरन्शियल इक्वेशनमध्ये फ्रॅक्शनल इंडेक्स म्हणजे समथिंग p अपॉन q ह्या फॉर्मचा इंडेक्स नसेल किंवा डेरिव्हेटिव्ह डिनॉमिनेटरला नसेल किंवा पॉवर हा पॉईंटमध्ये पण नसेल त्यावेळेस आणि इक्वेशनमध्ये रॅडिकल साईन पण नसलं पाहिजे, त्यावेळेस हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जो आला आहे त्याच हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची जी पॉवर आहे ती पॉवर म्हणजे काय असते? ती पॉवर म्हणजे असते त्या डिफरन्शियल इक्वेशनची डिग्री. ओके, ठीक आहे. मग आपण काही सॉल्ड एक्झाम्पल घेऊ. यातलं एक एक्झाम्पल फायनल एक्झामला 101% असणार आहे बाळांनो. ऑर्डर अँड डिग्री याचं एक्झाम्पल असतंच आहे एक्झामला. MCQला येतं किंवा 2 मार्क्स क्वेश्चनला येतं. मग ठीक आहे, सॉल्ड एक्झाम्पल घेऊ. क्वेश्चन नंबर 1, फाइंड ऑर्डर अँड डिग्री ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स. ओके, ठीक आहे. नेक्स्ट त्याचं पहिलं एक्झाम्पल, फर्स्ट एक्झाम्पल
एक्स स्क्वेअर इंटू डी टू वाय बाय डी एक्स टू प्लस 3x इंटू डी वाय बाय डी एक्स प्लस 4y इज इक्वल टू 0. बाळांनो क्लिअर कट दिसतं इथे बा, कुठेही पॉवर हा फ्रॅक्शनमध्ये नाही आहे, फ्रॅक्शनमध्ये पॉवर नाही आहे, नंतर रूट नाही आहे. अशा वेळेस क्लिअर कट ऑर्डर तर आपला इझिली भेटली इथे बा. हा डी टू वाय बाय डी एक्स टू हा एक डेरिव्हेटिव्ह आहे, डी वाय बाय डी एक्स हा एक डेरिव्हेटिव्ह आहे. डी वाय बाय डी एक्सची पॉवर आहे 1, डी टू वाय बाय डी एक्स टूची ऑर्डर आहे 2. बरोबर आहे, डी वाय बाय डी एक्सची ऑर्डर 1 आणि डी टू वाय बाय डी एक्सची ऑर्डर 2. यातली हायेस्ट कोणती आहे तर 2, म्हणजे याची ऑर्डर असणार आहे 2. म्हणजे याची ऑर्डर भेटली आपल्या बाळांना. याची ऑर्डर किती भेटली? ऑर्डर भेटली 2. बरोबर आहे. आणि ह्या ऑर्डरचाच डेरिव्हेटिव्ह ह्या डेरिव्हेटिव्हची जी ऑर्डर आहे त्या हायेस्ट ऑर्डरचाच पॉवर. मग याचा पॉवर काहीच नाही, म्हणजे किती आहे? पॉवर आहे 1. म्हणजे याची ऑर्डर आली 2 आणि त्या हायेस्ट ऑर्डरची पॉवर ती आहे 1, म्हणजे डिग्री आली 1. बरोबर आहे. ओके, नेक्स्ट सेकंड डी थ्री वाय बाय डी एक्स 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस एक्स वाय इंटू डी वाय बाय डी एक्स मायनस 2x प्लस 3y प्लस 7 इज इक्वल टू 0. ओके बाळांनो, कुठेही फ्रॅक्शनमध्ये पॉवर नाही आहे, कुठेही रॅडिकल साईन नाही आहे, कुठेही डेरिव्हेटिव्ह डिनॉमिनेटरला नाही आहे. मग क्लिअर कट ह्यातला हायेस्ट ऑर्डर शोधा. इथे डी वाय बाय डी एक्स, इथे डी थ्री वाय बाय डी एक्स 3. मग यातली हायेस्ट मोठी ऑर्डर कोणती? त्याची ऑर्डर 1 आहे, याची ऑर्डर 3 आहे. मग यातली मोठी ऑर्डर झाली 3. बरोबर आहे. मग जे ह्या इक्वेशनची ऑर्डर आहे 3. राहिला प्रश्न त्या हायेस्ट ऑर्डरचाच पॉवर. आता इथे तुम्हाला दिसेल पहा, ही हायेस्ट ऑर्डर हिचाच पॉवर चेक करा. हिचा पॉवर किती? इथे 2, म्हणजे डिग्री आली 2. बरोबर आहे. सेम थर्ड एक्झाम्पल. आता जास्त एक्सप्लेन करत बसत नाही, तुम्हाला आयडिया कळलेली आहे. थर्ड एक्झाम्पल आर इंटू डी आर बाय डी थिटा इंटू कॉस थिटा इज इक्वल टू 5. क्लिअर कट आहे. हा एकटा डेरिव्हेटिव्ह आहे, ज्याची ऑर्डर 1 आहे आणि पॉवर काहीच नाही, म्हणजे डिग्री 1 आहे. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4. एक्झाम्पल नंबर 4 डी टू वाय बाय डी एक्स टू ब्रॅकेट स्क्वेअर प्लस डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू ई रेस टू एक्स. ओके, सगळ्यात मोठा डेरिव्हेटिव्ह आहे डी टू वाय बाय डी एक्स टू, ऑर्डर आली 2, पॉवर आहे 2. ओके, नेक्स्ट फिफ्थ एक्झाम्पल डी वाय बाय डी एक्स प्लस 3xy अपॉन डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू कॉस एक्स. बाळांनो, ह्या एक्झाम्पलमध्ये एक फॉल्ट आहे. फॉल्ट असा आहे का डी वाय बाय डी एक्स ही जी डेरिव्हेटिव्हची टर्म आहे ही डिनॉमिनेटरला आली. मी तुम्हाला काय म्हटलो की ऑर्डर आपण इझिली फाइंड करू. ऑर्डर काय दिसते का डी वाय बाय डी एक्स हाच एक ठाल्ला आहे, म्हणजे डेरिव्हेटिव्ह तर फर्स्ट आहे फक्त, म्हणजे ऑर्डर 1 आहे. पण प्रॉब्लेम हा आहे डिग्री. डिग्री फाइंड करण्यासाठी काय करणं गरजेचं आहे बाळांनो? तर डिग्री फाइंड करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे की कुठेही फ्रॅक्शन पॉवर नको आहे. बरोबर आहे. दुसरा मुद्दा रॅडिकल साईन नको आहे, रूटचा साईन नको आहे. आणि तिसरा मुद्दा असतो डेरिव्हेटिव्ह डिनॉमिनेटरला नको आहे. इथे डेरिव्हेटिव्ह डिनॉमिनेटरला आला. मग डेरिव्हेटिव्ह जर डिनॉमिनेटरला आला तर काय करायचं? मग इथे आपण काय केलं तर तो जो काही डेरिव्हेटिव्ह आहे त्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय केलं. मल्टिप्लाय ईच टर्म बाय डी वाय बाय डी एक्स. बरोबर आहे. मग प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय केल्यामुळे पहिली टर्म जी होती कोणती होती? डी वाय बाय डी एक्स. बरोबर आहे. पहिली टर्म होती डी वाय बाय डी एक्स. याला डी वाय बाय डी एक्सने मल्टिप्लाय केलं, डी वाय बाय डी एक्स स्क्वेअर झाला. नंतर याला पण डी वाय बाय डी एक्सने मल्टिप्लाय केलं, डी वाय बाय डी एक्स कॅन्सल झालं, याला पण डी वाय बाय डी एक्सने मल्टिप्लाय केलं. म्हणजे सगळ्यांनी डी वाय बाय डी एक्सने मल्टिप्लाय केलं. इक्वेशन झालं डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 3xy इज इक्वल टू कॉस ऑफ एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स. बरोबर आहे. मग इथे आपला क्लिअर कट दिसते बाळांनो, हायेस्ट ऑर्डर किती आली? हायेस्ट ऑर्डर 1च राहिली, ऑर्डर चेंज नाही होत. आणि ऑर्डर फाइंड करायला काय बाकीचं काही घेणं देणं पण नसतं. मग ऑर्डर आली 1, पण त्या हायेस्ट ऑर्डरचा पॉवर किती आहे? तर पॉवर आहे 2. बरोबर आहे. म्हणजे ऑर्डर इज 1 अँड डिग्री इज 2. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 6. आता हे IMP एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल नंबर 6 हे बऱ्याच वेळेस एक्झामला येतं. ही अंडर रूट 1 प्लस 1 अपॉन डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटू डी टू वाय बाय डी एक्स 2, इथे 2 राहिला लिहायचं, डी टू वाय बाय डी एक्स 2 ब्रॅकेट रेस टू 3/2. ओके, माझे तर काय करावं लागेल? सोल्युशन. सर्वात पहिला मुद्दा आहे का आपल्याला रॅडिकल साईन नको आहे. इथं रॅडिकल साईन चालणार नाही. मग इथे आपल्याला दिसतंय का रॅडिकल साईन आलं आहे. दुसरा मुद्दा आहे पॉवर पण पाहून घ्या.
फ्रॅक्शनमध्ये आला, आपल्याला पॉवर फ्रॅक्शनमध्ये नको आहे आणि रॅडिकल साईन पण नको आहे, बरोबर आहे. मग इथे पॉवर फ्रॅक्शनमध्ये पण आला आणि रॅडिकल साईन पण आलं, दोन्ही नको आहे आपल्याला. मग आपण काय करणार, तर सर्वात पहिले स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड, दोन्ही साईडला स्क्वेअर करून टाकू. इकडे पण स्क्वेअर केला, इकडे पण स्क्वेअर केला, इकडे स्क्वेअर केला, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होणार, इथे 2 आणि हा खालचा 2 कॅन्सल होणार, बरोबर आहे. मग काय उरलं, इथे उरला 1 प्लस dy 1 प्लस 1 अपॉन dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू d2y बाय dx टू ब्रॅकेट रेस टू 3. आता बाळांनो एकच प्रॉब्लेम, काय, डेरिव्हेटिव्ह डिनॉमिनेटरला नको आहे, इथे डेरिव्हेटिव्ह डिनॉमिनेटरला आला. हा काय dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर आहे. मग आपण काय केलं, मल्टिप्लाय ईच टर्म बाय dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर, प्रत्येक टर्मला dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअरने मल्टिप्लाय केलं. मग पहिल्या टर्मला मल्टिप्लाय केलं 1 इंटू dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर, dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर आलं. इथे मल्टिप्लाय केलं तर कॅन्सल होऊन गेला आणि इथे मल्टिप्लाय केला. हे सगळं मल्टिप्लाय केल्यानंतर मला जे इक्वेशन भेटलं ते इक्वेशन असं आहे, dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल्स टू d2y बाय dx टू ब्रॅकेट रेस टू 3 इंटू dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर. आता बाळांनो माझं लक्ष हायेस्ट ऑर्डरकडे असणार आहे, बाकीच्यांकडे नाही. तर ओके, इथे फर्स्ट ऑर्डर आहे, इथे सेकंड ऑर्डर आहे, इथे परत फर्स्ट ऑर्डर आहे. मग आता ऑर्डर हायेस्ट कुठे गेली, तर ह्या टर्ममध्ये. मग एवढ्याच टर्म पुरतं लक्ष ठेवा. इथे मला दिसतंय की d2y बाय dx2 आला म्हणजे ऑर्डर 2 तिथे लिहिली, आणि त्याच टर्मची पॉवर चेक करा, त्या टर्मची पॉवर किती, 3. मग डिग्री इज 3, बरोबर आहे. ओके बाळांनो, नेक्स्ट एक्झाम्पल आहे d4y बाय dx4 इज इक्वल्स टू 1 प्लस dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 3. आता बाळांनो इकडे पॉवर काही होऊ द्या ना, घेणं देणंच नाही आहे. तुमचा हायेस्ट ऑर्डर आला इकडे, फोर्थ ऑर्डर, बरोबर आहे. मग ह्या फोर्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे म्हणजे ऑर्डर इज 4 आणि त्याचा पॉवर काहीच नाही म्हणजे 1, डिग्री इज 1, म्हणजे तर बाकीचं काही सॉल्वच करायचं नाही आहे. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 8. ओके, एक्झाम्पल नंबर 8. आता बाळांनो हे एक्झाम्पल थोडं जास्त इम्पॉर्टंट एक्झाम्पलमध्ये काय होतं आहे पहा. इथे एक्झाम्पल आहे e रेस टू dy बाय dx, e रेस टू dy बाय dx प्लस dy बाय dx इज इक्वल्स टू x. क्लिअर कट आहे, हायेस्ट ऑर्डर आला आहे dy बाय dx. मग dy बाय dx जो आला आहे मग ऑर्डर त्याची 1 आहे, पण डिग्री ही डिग्री 1 नसणार आहे. का, तर सिम्पल उद्योग आहे, डेरिव्हेटिव्ह हा कोणत्याही फंक्शनमध्ये कंपोजिट यायला नको आहे. म्हणजे फक्त त्याला पॉवर अलाउड आहे, तो दुसऱ्या कोणत्याही फंक्शनमध्ये कॉस ऑफ dy बाय dx, लॉग ऑफ dy बाय dx, e रेस टू dy बाय dx, a रेस टू dy बाय dx असं काहीही अलाउड नाही आहे. मग इथे जो आला आहे तो इथे आला e रेस टू dy बाय dx आणि तो एका दुसऱ्या फंक्शनमध्ये मिक्स होऊन आला, त्यामुळे याची डिग्री आहे ही डिग्री डिफाईंड होत नाही. देअरफॉर डिग्री कॅन नॉट बी डिफाईंड. समजला उद्योग. जर असे दोनच एक्झाम्पल मिळालं आपल्याकडे, एक हे एक्झाम्पल आणि एक कॉसचं एक्झाम्पल आहे. जर डेरिव्हेटिव्ह हा दुसऱ्या फंक्शनमध्ये मर्ज होऊन आला तर डिग्री सांगता येत नाही. ओके, ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक्स क्यूब, डिटर्मिनंट एक्स क्यूब वाय क्यूब 3, 2x स्क्वेअर 3y dy बाय dx 0, 5x 2y d2y बाय dx 2 प्लस dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता हे एक्झाम्पल फक्त थोडंसं बाळांनो बुकमध्ये पाहून घ्या, थोडंसं लिहिताना थोडंसं हे झालं आहे तर इकडे पाहून घ्या. आता इथे क्लिअर कट दिसतंय बाळांनो, तुम्ही हा डिटर्मिनंट सॉल्व केल्यानंतर हायेस्ट ऑर्डर तर हीच राहणार आहे ना, d2y बाय dx 2. ऑर्डर म्हणजे कधी बदलते, जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर ऑर्डर बदलते. इथे डेरिव्हेटिव्ह घ्यायचाच नाही आहे म्हणजे ऑर्डर तर 2 राहणार आहे आणि दुसरीकडे कुठे टर्म पण आलेली नाही आहे. दुसरीकडे कुठे ही टर्म आली का d2y बाय dx 2ची, तर आलेलीच नाही आहे. मग जर दुसरीकडे कुठे ही टर्म आलेलीच नाही तर मल्टिप्लिकेशन होऊन पॉवरसुद्धा बदलणार नाही आहे. मग क्लिअर कट आहे, ऑर्डर आहे 2 आणि याची हायेस्ट पॉवर आहे 1, डिग्री 1. सॉल्व करायची गरज नाही, वाटलंच सॉल्व करावं तर हा डिटर्मिनंट सोडवावा लागेल. सोडवल्यानंतर तुम्हाला एक इक्वेशन भेटेल, ते इक्वेशन जरी सॉल्व केलं तरी देखील चालेल. ओके, ठीक आहे.
अशा प्रकारे हे सॉल्ड एक्झाम्पल संपले बाळांनो. मग त्यानंतर आहे एक्झरसाइज. एक्झरसाइजमध्ये थोडेसेच एक्झाम्पल आहे. पहिलं एक्झाम्पल फर्स्ट, d2y/dx2 प्लस x इंटू dy/dx प्लस y इज इक्वल टू 2 sin x. ओके, आता क्लिअर कट आहे. हायेस्ट ऑर्डर पहा, इथे ऑर्डर 1 आहे, इथे ऑर्डर 2 आहे, कारण की d2y/dx2 आला. मग याची हायेस्ट ऑर्डर झाली 2, म्हणजे ऑर्डर इज 2. आणि त्याचाच पॉवर घ्यायचा. याचा पॉवर किती आलेला आहे d2y/dx2चा? काही नाही, म्हणजे 1 डिग्री इज 1. ओके, नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल. इथे बाळांनो तुम्ही पाहिलं क्यूब रूट ऑफ 1 प्लस dy/dx ब्रॅकेट स्क्वेअर प्लस d2y/dx2. आता इथे जर नीट पाहिलं बाळांनो तर क्यूब रूट आला आहे. रॅडिकल साईन आलं. रॅडिकल साईन अलाउड नाही आहे. मग रॅडिकल साईन आलं तर आपलं हे रॅडिकल साईन नको आहे. मग हे क्यूब रूट आहे. मग काय करावं लागेल? क्यूबिंग ऑन बोथ साईड. मग मी दोन्ही साईडचा क्यूब केला. इकडे क्यूब केला, इकडे पण क्यूब केला. इकडच्या क्यूबमुळे क्यूब आणि क्यूब रूट कॅन्सल झाला. पण इकडे काय राईट साईडला काहीच नाही झालं. मग इथे उरला 1 प्लस dy/dx ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू d2y/dx2 ब्रॅकेट रेस टू 3. बरोबर आहे. ओके, मग आता बाळांनो ह्या इक्वेशनपर्यंत आले असाल तर सिम्पल उद्योग आहे बा. मग याच्यामध्ये इथे ऑर्डर 1 आहे, इथे ऑर्डर 2 आहे. मग मोठी ऑर्डर कोणती? तर 2, म्हणजे ही आहे तुमची ऑर्डरची टर्म. बरोबर आहे, ही आली तुमची ऑर्डरची टर्म, म्हणजे ऑर्डर आली 2. आणि त्याच टर्मची पॉवर चेक करा. ती पॉवर किती आहे? 3 डिग्री इज 3. ऑर्डर अँड डिग्री इथपर्यंत. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे dy/dx इज इक्वल टू 2 sin x प्लस 3/dy/dx. आता मला डेरिव्हेटिव्ह डिनॉमिनेटरला नको आहे. मग हा जो काही डेरिव्हेटिव्ह इथे आला आहे हा डिनॉमिनेटरला आला. मग हा जाऊ द्या इकडे. ह्या साईडला डिवाइड, इकडे गेला तर मल्टिप्लाय होईल. मल्टिप्लाय केला तर dy/dx इंटू dy/dx ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 2 sin x प्लस 3 तसंच राहिला. मग क्लिअर कट आहे काय? हा इथे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आला, कारण की dy/dx म्हणजे ऑर्डर 1, d2y/dx2 म्हणजे ऑर्डर 2 ना. मग हा dy/dx आला म्हणजे ऑर्डर 1. त्याचा हायेस्ट पॉवर किती आला? 2 डिग्री 2. ओके, नेक्स्ट. हां, आधी इथे पहा, इथे ऑर्डर 2 आहे, इथे ऑर्डर 1 आहे, इथे नाहीच आहे, इथे ऑर्डर 3 आहे. मग क्लिअर कट याची ऑर्डर किती असेल सगळ्यात मोठी? तर 3, कारण की d3y/dx 3 म्हणजे ऑर्डर 3 असते. तर ऑर्डर 3 आहे. ओके, आता प्रॉब्लेम आहे की का इथे रॅडिकल साईन आलेलं आहे. हे रॅडिकल साईन आपल्याला नको आहे. मग हे रॅडिकल साईन जर नको असेल तर काय करावं लागेल बाळांनो? रॅडिकल साईन जर नको असेल, स्क्वेअर रूट आहे, मग स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड करावं लागेल. मग स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड, इकडे पण स्क्वेअर करायचा आणि इकडे पण स्क्वेअर करायचा. इकडे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय होणार? कॅन्सल. आता इकडे जर आपली हायेस्ट ऑर्डर नाहीच आहे तर इकडे स्क्वेअर वगैरे करण्यात अर्थच नाही आहे. आपली हायेस्ट ऑर्डर टर्म इथे जी आहे d3y/dx3, हा थर्ड डेरिव्हेटिव्ह आहे, म्हणजे जी ऑर्डर 3 आणि पॉवरला 1 आहे, म्हणजे जी ऑर्डर 3 झाली, पॉवर 1 म्हणजे डिग्री 1 झाली. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल. आता हे स्ट्रेट फॉरवर्ड एक्झाम्पल बघा. फिफ्थ, d2y/dx2 प्लस dy/dx ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 7 प्लस 5 इज इक्वल 0. इथे d2y/dx2 म्हणजे सेकंड ऑर्डर आली, इथे फर्स्ट ऑर्डर आली. आता ऑर्डर ही हायेस्ट घ्यायची मोठी, म्हणजे ही चालणार नाही, म्हणजे ऑर्डर इज 2. बरोबर आहे. आणि ओके, त्याचा पॉवर काहीच नाही आहे, म्हणजे 1 डिग्री 1. ज्यावेळेस पॉवर काहीच नसतं त्यावेळेस तर पॉवर 1 असतो. नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल नंबर 6, y∭² प्लस 3y�XX प्लस 3xy' प्लस 5 इज इक्वल टू 0. आता बाळांनो डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्ह. इथे किती डेरिव्हेटिव्ह झाले? 3 डेरिव्हेटिव्ह, इथे 2 डेरिव्हेटिव्ह, इथे 1 डेरिव्हेटिव्ह, म्हणजे जितका डेरिव्हेटिव्ह तितकी ऑर्डर. मग ही 1, ही 2 आणि ही 3. आपण यातली हायेस्ट घ्यायची, म्हणजे 2 चालणार नाही, 1 चालणार नाही, ऑर्डर झाली 3. बरोबर आहे, म्हणजे ऑर्डर 3. आणि त्याचा पॉवर किती आहे? y∭ पॉवर आहे 2, म्हणजे डिग्री झाली 2. ओके, हे डायरेक्ट लिहिलं तर चालेल, किंवा तुम्ही जर त्याचं हे असं लिहिलं
वाय ट्रिपल डॅश म्हणजे d3y/dx3 असतो, याची ऑर्डर आहे 3. नंतर 3y डबल डॅश, y डबल डॅश म्हणजे काय आहे, y डबल डॅश म्हणजे d2y/dx, याची ऑर्डर 2 आहे. आणि y डॅश म्हणजे काय तर dy/dx, याची ऑर्डर आहे 1. बरोबर आहे. मग यातली हायेस्ट घ्यायची 3, त्याचे पॉवर घ्यायचा, त्याचा पॉवर किती आहे 2. ओके ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 7, d2y/dx2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस कॉस ऑफ dy/dx इज इक्वल टू 0. ऑर्डर 2 आहे, पण बाळांनो dy/dx डेरिव्हेटिव्ह हा कॉसमध्ये आला. मी तुम्हाला म्हटलो की तो जर दुसऱ्या फंक्शनमध्ये मिक्स आला तर डिग्री कॅन नॉट बी डिफाईन्ड, देअर फॉर डिग्री कॅन नॉट बी डिफाईन्ड. हायेस्ट ऑर्डर जरी वेगळा आला असला तरी डोक्यात ठेवायचं की जर डेरिव्हेटिव्ह दुसऱ्या फंक्शनमध्ये मिक्स आला तर डिग्री कॅन नॉट बी डिफाईन्ड. ओके ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. ओके ठीक आहे बाळांनो. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 8. एक्झाम्पल नंबर 8, 1 प्लस dy/dx ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 3/2 इज इक्वल टू 8 इंटू d2y/dx2. ओके, आता इथे पॉवर जो आला आहे तो पॉवर आला आहे 3/2. पॉवर आपला फ्रॅक्शनमध्ये नको आहे, मग मी काय केलं, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड, दोन्ही साईडला स्क्वेअर केला. इकडचा स्क्वेअर आणि तो पॉवर अपॉनचा 2 कॅन्सल झाला, म्हणजे इथं उरला 1 प्लस dy/dx ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 3 इज इक्वल टू, इथे हा जो स्क्वेअर आहे तो 8ला दिला आणि याला पण दिला. 8चा स्क्वेअर 64, d2y/dx2चा स्क्वेअर. ओके, आता मग यातला हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टर्म कोणती, तर इकडे आहे हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह d2y/dx2, म्हणजे ऑर्डर इज 2 आणि याचा पॉवरसुद्धा किती त्याला 2, डिग्रीसुद्धा 2. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 9. d3y/dx3 ब्रॅकेट रेस टू 1/2 इंटू dy/dx ब्रॅकेट रेस टू 1/3 इज इक्वल टू 20. आता इथे दोन्ही एकमेकाला मल्टिप्लायमध्ये आहे बाळांनो. एक्झाम्पल बुकमध्ये चुकलेलं आहे, चेंज करून घेतलेलं आहे. टेकिंग 6th पॉवर ऑन बोथ साईड, का 6th पॉवर तर 2 इंटू 3 केला. आणि ओके 6th पॉवर दिल्यानंतर आता हा जो 6th पॉवर आहे हा तुम्ही यालाही द्या, दोघांना सेपरेट द्या. सेपरेट दिल्यानंतर इथे डिव्हिजन होईल आणि इथे d3y/dx3 याचा पॉवर येईल 3, d2y/dx2 याचा पॉवर येईल 2. ओके, इज इक्वल टू 20⁻6. बरोबर आहे. d3y/dx3चा पॉवर 3, dy/dxचा पॉवर आला 2. हायेस्ट ऑर्डर आहे d3y/dx3, त्याचा हायेस्ट पॉवर आहे 3, ऑर्डर इज 3, डिग्री इज 3. ओके. लास्ट एक्झाम्पल. आहे बाळांनो, x प्लस d2y/dx2 इज इक्वल टू, ओके बरोबर आहे, क्लिअर कट दिसतं. रॅडिकल साईन आलं, हे रॅडिकल साईन नको आहे, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड, दोन्ही साईडचा स्क्वेअर करून टाका. इथे होईल, इकडे ह्या साईडचा स्क्वेअर करायचा, इकडे याचा पण स्क्वेअर करायचा, इथे स्क्वेअर होईल. थोडंसं रिताना चुकलेलं आहे, इथे स्क्वेअर होईल आणि हा जर स्क्वेअर केला, हे चुकलेलं आहे, हा स्क्वेअर आहे असा. ओके, तर इकडे स्क्वेअर सॉल्व करायची गरज नाही आहे, a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला, कारण की ते हायेस्ट ऑर्डर दिसतो, हायेस्ट ऑर्डर 2 आहे, त्याचा हायेस्ट पॉवर 2 आहे. बरोबर आहे. मग ऑर्डर इज 2 अँड डिग्री इज ऑल्सो 2. ओके, अशा प्रकारे बाळांनो तुमची एक्सरसाइज फर्स्ट 6.1 डिग्री अँड ऑर्डर यातलं 19 एक्झाम्पल झाले, यातलं एक एक्झाम्पल फायनलला बाळांनो 100% असणार आहे. ठीक आहे.